आणि झी 24 तासच्या दणक्यानंतर MMRDA प्रशासनाला जाग आली आहे। बदलापूर पूर्व विभागातील रेल्वे स्टेशनला लागून असलेला स्कायवॉक प्रशासनानं चकाचक केलाय, तो झी 24 तासच्या बातमीनंतर। 2 दिवसांपूर्वी झी 24 तासनं स्कायवॉक बदलाय डम्पिंग ग्राउंड या आशयाची बातमी दाखवली होती। स्कायवॉकला जाहिरातीच्या फलकांचा गराडा पडला होता, तसंच सर्वत्र कचरा पडल्यानं दुर्गंधी पसरली होती। ही बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर MMRDAला जाग आली आणि त्यांनी ठेकेदारांकडून स्कायवॉकवरील सर्व जाहिरातींचे फलक काढून टाकलेत, तसंच कचराही साफ केलाय। नागरिकांची स्कायवॉकची समस्या सोडवल्यामुळे झी 24 तासचे नागरिक आभार मानतायत। 3 दिवसापूर्वी झी 24 तासवरती बदलापूर शहराच्या स्कायवॉकवरती डम्पिंग ग्राउंड झाला होता, असा एक विषय मांडला गेला होता आणि तो झी 24 तासने दाखवला आणि MMRDAने तातडीने कारवाई करून तो प्रश्न सोडवलेला आहे। या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे, तरी अजून देखील काही प्रमाणात स्वच्छता आणि सुधारणांची आवश्यकता आहे। आणि रेल्वेने तिकीट खिडकीचा विषय देखील आम्ही इथे मांडला होता, तर तिकीट खिडकी अजून सुरू झालेली नाही। मला वाटतं रेल्वेने देखील तातडीने कारवाई करावी आणि झी 24 तासचे बदलापूर शहर वासियांच्या तर्फे मी इथे धन्यवाद मानतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।